नमस्कार मंडळी. पिरियड्स आणि ते कोणाचे? अर्ली एजमध्ये मुलींना येणारे पिरियड्स ह्या विषयावर आपण आज बोलणार आहे. जर तुम्ही एका मुलीचे आई वडील आहात तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आय एम शुअर की हा कन्सर्न तुम्हाला नक्की असेल की आजच्या जनरेशनमध्ये खूप अर्ली एजमध्ये आजकाल मुलींना पिरियड्स येतात. तुम्ही डॉक्टरला सहज जाऊन विचारा, ते तुम्हाला सरळ सांगतील की हो असं होत आहे. बेसिक 7 इयर्स 8 इयर्स 9 इयर्स अशा एजमध्ये मुलींना पिरियड्स येतात. तुम्ही जर बघितलं, एक माहिती जर काढली तर तुम्हाला कळेल की 60sमध्ये 70 80sमध्ये जो पिरियड्स येण्याची जी वेळ होती ती होती 10 to 12 13 अशी होती आणि ॲव्हरेज जो टाईम आहे तो आहे 12.5. ओके. तर तुम्ही जर बघितलं तर ॲव्हरेज एक 12-13 वर्षाच्या वयात मुलींना पिरियड्स यायला पाहिजे. पण आजच्या युगामध्ये असं का होतं आहे की 7व्या वर्षीच पिरियड्स येत आहेत, 8व्या वर्षीच पिरियड येत आहेत. मुली 3ऱ्या-4थ्या वर्गातच असतात आणि त्यांना पिरियड्स येतात. खूपशे कारणं आहे ज्याच्याकडे आपण खूप इझिली दुर्लक्ष करतो. पहिलं, घरातलं तुमचं वातावरण कसं आहे? खूप स्ट्रेसफुल आहे का? मुली खूप प्रेशरमध्ये असतात का? जरी त्या प्रेशरचं काही महत्त्व नाही, पण मुली त्या घेतात का? प्रेशर घेण्याचं काही कारण नसलं तरी मुली घेतात का? दुसरी गोष्ट, त्यांच्या ईटिंग हॅबिट्स. सगळ्यांना माहिती आहे आज आपण जंक फूडवर, म्हणजे जंक फूड आपल्यावर हावी झालं आहे. तुम्ही जितकं जंक फूड खाणार, जितक्या मुली फॅटी गोष्टी खाणार, डीप फ्राईड फूड खाणार, प्रोसेस्ड फूड खाणार ज्याच्यात ॲडिटिव्ह कलर्स असतात, शुगर वन ऑफ द रिझन त्यांचे फॅट्स वाढण्याचे. सगळं एक दुसऱ्याशी ना असं कनेक्टेड आहे. तुम्ही जर का फॅट्स कमी केले तर अल्टिमेटली त्यांचे जे फॅट टिश्यूज आहेत ते ॲस्ट्रोजनला व्यवस्थित काम करू देतील. मी तुम्हाला खूप साध्या भाषेत सांगते. ॲस्ट्रोजन एक हार्मोन आहे ज्याची लेवल वर खाली झाली किंवा चेंज झाली तर बॉडी काय करते? पिरियड स्टार्ट करते. हे नॉर्मल आपल्यासारख्या लेडीजला आपल्या बॉडीमध्ये हेच होतं, म्हणून पिरियड्स येतात आपल्याला मंथली. पण जर मुलगी तितकी मोठी झालेली नाही आहे आणि तिचं वय तेवढं झालेलं नाही आहे, ॲस्ट्रोजनमध्ये चेंजेस होणे म्हणजे काय? पिरियड बॉडी जी आहे ती स्वतःला पुश करते पिरियड स्टार्ट होण्यासाठी. ओके. आणि याला कारणीभूत कोण आहे? तर आपले फॅट टिश्यूज. आणि फॅट कुठून येतं? जंक फूड खाल्ल्याने, प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने. म्हणजे बघा, सायकल आहे. तुम्ही फास्ट फूड नका खाऊ, तुम्ही डीप फ्राईड नका खाऊ, प्रोसेस्ड फूड नका खाऊ. अल्टिमेटली तुमच्या बॉडीमधलं फॅट कसं बर्न होईल ॲटलिस्ट त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर आधी आपण बाहेर खेळायला जायचो, आई ओढत आपल्याला घेऊन यायची की चला घरी. पण आजकालच्या मुलांना बाहेर ढकलावं लागतं की तुम्ही बाहेर जा. ओके, इफ युअर किड इज इटिंग फॅटी सबस्टन्स, मेक शुअर की ते लोक त्यांचं फूड जे आहे खाल्लेलं ते बरोबर विथ द हेल्प ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटीज ते फॅटला मेल्ट करतायत का? ॲटलिस्ट त्यांचं वजन, मुलींचं वजन वाढू नका देऊ. ओव्हरवेट असलेल्या मुली किंवा खूप जास्त शुगर इंटेक खातात, ह्या सगळ्या गोष्टी खूप रिस्पॉन्सिबल आहे अर्ली एजमध्ये पिरियड्स येण्यासाठी. जर तुमच्या मुली तिथपर्यंत, त्या एजपर्यंत पोचायच्या आहे अजून, म्हणजे पिरियड्स यायचे असतील तर तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्या. आणखी एक गोष्ट खूपच म्हणता येईल की दुर्लक्षित झालेली गोष्ट आहे. जर तुमची मुलगी स्पेशली 3 ते 5 वयाच्या गटात आहे तर त्यांना ॲनिमल प्रोटीन कमी द्या आणि प्लांट बेस्ड प्रोटीन जास्ती द्या. याच्याकडे सहसा कोणी लक्ष देत नाही, पण हे पण खूप महत्त्वाचं आहे. अल्टिमेटली प्रोटीन्स पचायला खूप कठीण असतात आणि आपल्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात ॲनिमल बेस्ड प्रोटीन खाल्ल्याने कम्पॅरेटिव्हली प्लांट बेस्ड प्रोटीन जर तुम्ही खाणार तर ते जास्ती बेनिफिशियल राहील. जर तुमच्या मुली 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या व्हायच्या असेल तर तुम्ही आत्तापासून ही तयारी करू शकता. त्यांचं फूड इंटेक चेंज करू शकता, त्यांच्या घरातलं वातावरण जे आहे ते बदलवू शकता, त्यांच्याकडे एक व्यवस्थित लक्ष देऊ शकता. तर अर्ली पिरियड्स नाही यावे ह्यासाठी अजून पण कारणं आहेत. काय? केमिकल्स. जर आपण जे हेअर प्रोडक्ट्स यूज करतो, आपण काही कॉस्मॅटिक यूज करतो, सगळीकडे काही ना काही केमिकल्स मिक्स झालेले आहे. इनफॅक्ट आपण जी प्लॅस्टिक बॉटल यूज करतो त्याच्यात पण केमिकल्स आहे. डिरेक्टली इनडिरेक्टली ते आपल्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. जितकं होईल तितकं तुम्ही तुमच्या घरात नॅचरल लाईफ जगण्याची जी आहे ती थोडीशी प्रॅक्टिस करा आणि मुलींना होईल तितकं
ॲक्टिव्हिटीज करायला सांगा, बाहेर खेळायला सांगा. त्यांना फॅटी सबस्टन्स खाऊ नका देऊ, त्यांना डीप फ्राईड खाऊ नका देऊ. घरी बनवा. काही असेल काहीतरी त्याच्यावर ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन्स काढा की तुम्हाला ते घरी बनवता येईल आणि मग ते खातील. अजून एक टर्म मी तुम्हाला सांगते, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस. सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस याच्याशी काय संबंध आहे हा मला पण आधी कळला नव्हता, पण मी याच्यावर अभ्यास केला. सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस 3 टाईपचे असतात. एक असतो हाय, मिडल आणि लोअर. हाय सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस म्हणजे काय, घरात सगळ्या गोष्टीने भरपूर असणे. मग त्या मुली ज्या असतात त्यांना सगळे न्यूट्रिशन वगैरे जे आहे ते फुलफिल होतात आणि बॉडीमध्ये सगळे जे न्यूट्रिशन आहे ते व्यवस्थित डिपॉझिट झाल्यामुळे पण त्या मोठ्या दिसायला लागतात, बरोबर. कपॅरेटिव्हली जे लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसवाले लोक असतात, न्यूट्रिशन मिळत नाही, हेल्दी दिसत नाही, आपल्याला वाटतं की अरे थोडंसं वजन वाढलं पाहिजे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन सोशिओ इकॉनॉमिक स्टेशन बिटवीन हायर, लोअर अँड मिडल. तर तुमच्या घरात तुम्ही मुलांना प्रॉपर न्यूट्रिशन द्या तर ते पण कदाचित हेल्दी दिसायला लागतील. तिसरी गोष्ट, प्युबर्टी. हा शब्द ऐकला आहे का? वयाच्या म्हणजे लाईफमध्ये एक असा फेज येतो मुलांच्या आणि मुलींच्या जेव्हा ते चाइल्डहूडमधून अडल्टहूडमध्ये कन्वर्ट होत असतात. त्या टर्मला म्हणतात, त्या प्रोसेसला म्हणतात प्युबर्टी. म्हणजे मुलींच्या बॉडीमध्ये चेंजेस होणे, मुलांच्या आवाजामध्ये चेंज होणं, हेअर ग्रोथ होणे, प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होणे, इमोशन्समध्ये बदल होणे, मेंटली जे आहे ते वेगळे वागायला लागणे. तर तुम्ही बघा एक हार्मोनल चेंजेस होतो त्यांच्यामध्ये. तर आपल्याला असं वाटतं की आतापर्यंत तर व्यवस्थित वागायचा, आता याला काय झालं. असं करू नका. तुम्हाला सरळ ओळखायला येईल जेव्हा तुमचं मूल प्युबर्टीच्या फेजमध्ये राहील, म्हणजे हार्मोनल चेंजेस होण्याच्या फेजमध्ये राहील. तो चाइल्डहूडमधून अडल्टहूडमध्ये कन्वर्ट करतो आहे. तर ट्राय टू कोप अप विथ देम. त्यांना कोऑपरेट करा. त्यांना नाही माहिती आहे की त्यांच्यासोबत काय होतं आहे, त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत आहेत. हे तुमचं काम आहे. तुम्ही त्या फेजमधून गेलेले आहात आणि ओव्हरऑल यू आर गेटिंग एव्हरीथिंग, ऑल इन्फॉर्मेशन फ्रॉम गुगल अँड फ्रॉम एनी एक्सपर्टीज. तुम्हाला माहिती आहे की हा फेज येतो लाईफमध्ये, तर आपल्याला त्यांना कॉपरेट करायचं आहे. त्यांना तुमच्यावर एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे की आई माझी मैत्रीण आहे, बाबा माझे मित्र आहे, मी यांना काहीही सांगू शकतो. तर त्यांचा कॉन्फिडन्स जिंका आणि त्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहे ना त्यांना रिस्पेक्ट करा आणि त्यांना हेल्प करा की तुम्हाला हे सगळं कसं हँडल करायचं आहे. बेटा तुझ्या बॉडीमध्ये कसे कसे चेंजेस होत आहेत हे त्यांना समजावून सांगा. रिअलायझेशन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स एनी थिंग विच वी वॉन्ट टू डू. तर आधी रिअलाईज करून द्या ना की असं होत आहे. मग कॉन्शियसली ते लक्ष देतील की ओके माझ्या बॉडीमध्ये असे चेंजेस होत आहेत आणि असं होत असतं. आपल्याला आईशी बोलायला पाहिजे. त्यांना सांगा की माझ्याशी बोल, तुला कधीही काही वाटलं, मग चांगली वाईट दोन्ही गोष्ट तू मला सांगू शकतो. आपण तिघंजणं मिळून त्या गोष्टीला सांभाळूया. तर अशा काही गोष्टी आहे. प्युबर्टी, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस नवीन शब्द आहेत आणि मला माहिती नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी पण रिस्पॉन्सिबल असतात मुलांच्या मोठं होण्यामध्ये. जर तुमची मुलगी लहान असेल आणि तुम्हाला वाटतं की तिला वेळेच्या आधी पिरियड्स नको यायला, तर प्लीज तिचा फूड इंटेक चेंज करा. त्यांना ॲक्टिव्हिटीज करायला सांगा, घरातलं वातावरण चांगलं ठेवा आणि मोस्टली त्यांना प्लांट बेस्ड फूड खाऊ घाला, प्लांट बेस्ड प्रोटीन खाऊ घाला रॅदर दॅन यूजिंग ॲनिमल बेस्ड प्रोटीन. तर ह्या काही गोष्टी आहे. आय होप तुम्हाला ही माहिती कळेल आणि हे तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल. तुम्हाला आवडलं तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि ज्यांना कोणाला मुलं आहे त्यांच्यासोबत हे शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.